नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनकडनं जी एस-एस-सी सी-पी-ओची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय. तर मित्रांनो, दिल्ली पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टर आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये सब इन्स्पेक्टरच्या पोस्ट या थ्रू भरल्या जातात. तर डिटेलमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट पाहूया. काय आहे प्रोसेस, सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे, संपूर्ण माहिती घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे 4 मार्च 2024 पासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 28 मार्च 2024 पर्यंत. तर मित्रांनो, यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर सब इन्स्पेक्टर GD CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आणि सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल दिल्ली पोलीसमध्ये ह्या जागा भरण्यात येतील. मित्रांनो, यासाठी वेतनमान जर पाहिलं तर 35,400 रुपये तुमचा बेसिक पे असणार आहे. महाराष्ट्रातर्फे म्हणजे MPSC तर्फे जी PSI पोलीस सब इन्स्पेक्टरची पोस्ट असते ती आणि ही पोस्ट सेम टू सेम आहे, फक्त ही स्टेट लेवलची असते, ही सेंट्रल लेवलची असणार आहे. ओके. तर मित्रांनो, टेंटेटिव्ह व्हॅकन्सीज आपण या ठिकाणी पाहूया. सब इन्स्पेक्टर जर आपण दिल्ली पोलीसमध्ये मेल पुरुषांसाठी जर जागा बघितल्या तर त्या टोटल जागा असणार 125 जागा. ओके. त्यानंतर सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस फिमेलसाठी 61 जागा आहेत आणि सगळ्यात जास्त जागा जर आपण पाहिल्या तर CAPF. आता मित्रांनो, हे CAPF काय आहे तर CAPFमध्ये आपले जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहे त्याच्यामध्ये BSF असेल, CISF आहे, CRPF आहे, ITBP आहे, SSB आहे यांचा समावेश होतो. BSF बेसिकली आपली पाकिस्तानची बॉर्डर BSFची जवान असतात पाकिस्तानच्या बॉर्डरवरती. गुजरात, राजस्थान, जम्मू काश्मीरमध्ये हे बॉर्डर वरची सुरक्षा करतात. तर त्यामध्ये टोटल 892 जागा आहेत. त्यानंतर CISF जे की इंडस्ट्रियल एरिया असेल, विमानतळ असेल त्यामध्ये सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. ते 1597 जागा या ठिकाणी आहे, सगळ्यात जास्त जागा आहेत. त्यानंतर CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जे देशांतर्गत असतात, जम्मू काश्मीरमध्ये असतात, त्यासाठी टोटल 1172 जागा आहेत. त्यानंतर ITBP. आता ITBP बेसिकली जर आपण पाहिलं तर चायना बॉर्डरवरती ITBPचे जवान तुम्हाला दिसतील. तर 278 जागा या ठिकाणी आहेत. त्यानंतर SSB. ओके, SSBसाठी जर आपण पाहिलं तर 62 जागा आहेत. SSB बेसिकली नेपाळ आणि भूतानच्या बॉर्डरवरती हे पोलीस फोर्स आपला आहे. तर अशा CAPFसाठी टोटल जागा असणार मित्रांनो 4001 जागांसाठीची भरती होणार आहे. तर खाली येऊया. खाली आल्यानंतर जर आपण पाहिलं तर एज लिमिट या ठिकाणी 20 ते 25 वर्ष असणार आहे. ओके. तर वेज लिमिट 20 ते 25 वर्ष आहे. त्यानंतर जर SC/ST मधून असेल तर 5 वर्षाची सूट आहे. OBC वाल्यांसाठी 3 वर्षाची सूट या ठिकाणी आहे. खाली येऊया, बाकीचे पॉईंट्स पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी खूप जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर बेसिकली या ठिकाणी अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएट विद्यार्थी अप्लाय करू शकता, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लास्ट डेट असणार आहे 28 मार्च. त्या अगोदर फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची फी 100 रुपये असणार आहे. जनरल, EWS आणि OBC वाल्यांसाठी. SC/ST वुमन कॅन्डिडेटसाठी कुठलीही फी या ठिकाणी नाही आहे. जर आपण पेपर पॅटर्न पाहूया आता पहिल्यांदा काय नक्की एक्झॅक्टली. तर मित्रांनो, पेपर पॅटर्नमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 2 पेपर द्यावे लागतात. त्यानंतर PST फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल एंड्युरन्स टेस्ट तुम्हाला द्यावी लागते. बेसिकली या दोन्ही टेस्ट कंपल्सरी आहेत. जर आपण पेपर 1 पाहिला तर पेपर 1 ह्या ठिकाणी 200 मार्कासाठी असेल. त्यामध्ये 4 सेक्शन आहेत. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचा एक सेक्शन 50 प्रश्न 50 गुण असतील. त्यानंतर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेससाठी 50 प्रश्न 50 गुण. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 50 प्रश्न 50 गुण. त्यानंतर इंग्लिशसाठी 50 प्रश्न 50 गुण. 200 मार्काचा पेपर, 2 तासाचा कालावधी तुम्हाला असेल. पेपर 2 जर आपण पाहिला तर पेपर 2मध्ये इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन आहे. 200 प्रश्न असतील, 200 मार्क आहेत, 2 तासाचा कालावधी त्यासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर जर तुमच्याकडे NCC सर्टिफिकेट वगैरे असतील तर तुम्हाला या ठिकाणी रिलॅक्सेशन थोडंसं मिळेल. सिलेबस संपूर्ण या ठिकाणी मेन्शन आहे, ते तुम्ही पाहू शकता. ओके. सिलेबसची काळजी काही करायची नाही मित्रांनो. PSTमध्ये जर पाहिलं तर PSTमध्ये जे तुमचे जे फिजिकल स्टँडर्ड आहे ते या ठिकाणी दिलेले आहे, ते तुम्ही वाचू शकता. वेट वगैरे त्याचा चार्ट तुमचा पाहिजे. मेल कॅन्डिडेटसाठी PETसाठी 100 मीटर पळायचे 16 सेकंदामध्ये, 1600 मीटर पळायचे 6.5 मिनिटामध्ये. त्यानंतर लॉंग जंप असणार आहे 3.65 मीटर, 3 चान्स असतील तुम्हाला. हाय जंप 1.2 मीटर, 3 चान्स तुम्हाला या ठिकाणी असतील. गोळाफेक करायचा आहे, गोळाफेक 4.5 मीटर, 3 चान्स आहे. फिमेलसाठी पण सेम क्रायटेरिया आहे. तर रिलॅक्सेशन पाहूया या ठिकाणी. फिमेलसाठी 100 मीटर 18 सेकंदामध्ये पळायचे, 800 मीटर 4 मिनिटामध्ये पळायचे. लॉंग जंप 2.7 मीटरची लॉंग जंप पाहिजे, 3 चान्स तुम्हाला मिळतील. हाय जंप 0.9 मीटरचे पाहिजे, 3 चान्स मिळतील. मित्रांनो, अशी काही प्रोसेस आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. धन्यवाद.